बीडमधील एका कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरू आहे। दरम्यान दादांच्या विधानानंतर देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावलाय। पाहुयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चाललंय। मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात, त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही। राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवारांनी अनेक वेळा शरद पवारांना लक्ष केलं होतं। मात्र बीडमधील कार्यक्रमात याच अजित पवारांना शरद पवारांबाबत प्रेमाचा उमाळा आलाय। चुलत्याच्या कृपेने आपलं बरंच चाललंय असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चाललंय। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका। मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही। ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा। अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो। आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा। तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना। पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबा एवढी मोठी माणसं होती, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना। अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र शरद पवारांवर निशाणा साधलाय। काकांना आशीर्वादापुरतच मर्यादित ठेवल्याचा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। जे आहे ते चर्चेला जातं अजितदादांचं, ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने माझं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे। त्यामुळे राजकीय वरच्या चर्चा चांगलं आहे। मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात, त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही। लोकसभा विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागत अनेक आरोप केले होते। मात्र विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार चांगलेच मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं। तसंच अजित पवारांनी आज केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।